आता एक मोठी बातमी समोर आलेली असून सोने चांदी खरेदी करण्याचा जर तुम्ही विचार करत असाल तरी तुमच्यासाठी चांगलीच आणि दिलासा देणारी ही बातमी म्हणावी लागेल। कारण की आता सोन्याचा भाव पूर्णपणे कोसळल्याच्या आता बातम्या समोर येऊ लागल्या आहे। कारण की आता सोन्याचा दर दिवसेंदिवस कमी होत चाललेला आहे। आताच जानेवारी 2026 मध्ये सोन्याचा भाव खूप प्रमाणात कमी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं होतं, परंतु आता 2025 मध्ये सोन्याचा भाव जास्त झाल्याचं चित्र सुद्धा पाहायला मिळालं होतं। पण सोन्याचा दर कशामुळे कमी होत आहे व सोन्याचा भाव आजचा किती आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढे बघणार आहोत। त्याकरिता फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। चॅनलवरती नवीन किंवा पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बघा, आज भारतातील सोन्याचे दर घसरल्याचं दिसून येत आहे। कारण की आता जागतिक बाजारामध्ये देशांतर्गत बाजाराच्या सोन्याच्या भावात घट ही नोंदवली जात आहे। कारण की आता 24 कॅरेट सोने असेल किंवा सुमारे 22 कॅरेट सोने असेल, 24 कॅरेट सोन्यामध्ये बघा जवळजवळ 1,50,000 ते 1,60,000 प्रति 10 ग्रॅमच्या आसपास बाजाराची झपाट्याने घसरणीचा अंदाज आहे। बघा, यामध्ये जानेवारी 2026 मध्ये जवळजवळ हाच अंदाज 1,80,000 गेल्याचं चित्र पाहायला मिळत होतं, परंतु आता सोन्याच्या दरामध्ये पूर्णपणे घसरण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। आणि सोन्याचा दर अजून किती घसरणार ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। सोन्याचा भाव कशामुळे घसरला आहे ते सुद्धा जाणून घेणार आहोत। व 22 कॅरेट सोन्याचे दर सुद्धा खूप प्रमाणात कमी झालेले आहे। कारण की आता सोन्याच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणात आता मंदी आल्याचं चित्र आता सध्या बाजारामध्ये पाहायला मिळत आहे। सराफा बाजाराच्या अनुसार अजून खूप सोन्याचा भाव कमी होणार असल्याची माहिती सुद्धा सराफा बाजारामध्ये नोंदवली आहे। सोन्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचे चित्र आता पाहायला मिळत आहे। सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी चांगलीच ही दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल। कारण की आता तुम्ही जर सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल व गुंतवणुकीसाठी जर तुम्ही विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी ही बातमी म्हणावी लागेल। कारण की आता सोन्या दरामध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे। नेमकी शहरानुसार दर थोडे दिवस वेगळे असू शकतात। बघा, बहुतांश शहरामध्ये सुद्धा वेगवेगळे दर असू शकतात। त्यामुळे जर तुमच्या शहरामध्ये यापेक्षा थोडा दर कमी असेल किंवा जास्त असेल तर तुमच्या शहरातील मार्केट कॅपनुसार हा दर ठरवला जाऊ शकतो। बघा, यामध्ये आज पहाटेच्या जागतिक MCX चलनाच्या स्थिर व आधारिततेचा अंदाज आहे। बघू शकता सोन्याचा भावामध्ये घसरण कशामुळे होत आहे। सोन्याचा भाव आज कमी झाले असल्याचे मुख्य कारणे बघा पुढील प्रमाणे। आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव कमी, जागतिक सोन्याचा भाव अमेरिकन डॉलरमध्ये झाला आहे। बघा, उदाहरणार्थ जागतिक बाजारामध्ये सोन्याचा भाव सायंकाळी $470 असेल तर 4,770 अंशच्या आसपास आहे। बघा, डॉलरचे मजबूत होत आहे, म्हणजेच की US डॉलर मजबूत होत आहे व सोन्याच्या दरामध्ये आपल्याला मंदी पाहायला मिळत आहे। जेव्हा US डॉलर मजबूत होईल तेव्हा सोन्याच्या दरामध्ये आपल्याला जास्त प्रमाणात मंदी पाहायला मिळत आहे। US डॉलर इंडेक्स मजबूत झाल्यामुळे सोन्याच्या सारख्या कमोडिटीची मागणी होत आहे। कारण आता मजबूत डॉलरमुळे सोन्याचं अन्य चलनामध्ये माग दिसत आहे आणि गुंतवणूकदार दुसरी पर्याय शोधू लागले आहेत। भूराजकीय तणाव कमी झाल्यामुळे जागतिक उदाहरणार्थ अमेरिका, इराण, युक्रेन, रशिया चर्चा काही सकारात्मक हालचालीमुळे सुरक्षित गुंतवणुकीचं म्हणजे सोन्याच्या मागणी ही कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। ज्याप्रमाणे सोन्याच्या मागणीची काही काळापूर्वी अतिप्रमाणात मागणी होती, परंतु आता या सध्या स्थितीला पाहायला गेलं तर सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण सुद्धा पाहायला मिळत आहे। कारण की आता सोन्याच्या मार्केटमध्ये सोन्याची मागणी नसल्यामुळे सोन्याचा दर थोडा आता कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। जवळजवळ 50,000 ते 56,000 रुपयापर्यंतचा सोन्याचा दर आता कमी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण की आता सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण आणि मोठी विक्रमी घसरण इतिहासातील ही म्हणावी लागेल। कारण की आता सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण ही पाहायला मिळत आहे। भारताच्या रुपयाच्या तुलनेत स्थिर आणि मजबूत असल्यामुळे भारतामध्ये आता सोने दरामध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे। रुपया आणि डॉलरच्या तुलनेत ताकद दाखवलं तर सोन्याचा आयात करताना त्याचा प्रभाव दर हा कमी असतो, त्यामुळे सोन्याच्या भावामध्ये आता घसरण पाहायला मिळत आहे। कारण की आता सोन्याचा भाव घसरत आहे व सहज शब्दात म्हटलं तर दौलरीकन डॉलर मजबूत आणि भूराजकीय तणाव कमी असल्यामुळे सोने सेफ आहे, मागणी कमी आहे। व्यावसायिक कारण जेव्हा आपण भाव खूप वाढतात आणि तेव्हा गुंतवणूकदार नफा मिळवण्यासाठी विक्री करतात तेव्हा भाव कमी येतात। बघा, आता सध्या स्थितीला पाहायला गेलं तर खूप प्रमाणात लोकांनी सोने खरेदी करून ठेवले होते। कारण की आता येणाऱ्या काळामध्ये भाव जास्त झाल्यानंतर आम्ही सोने विकून टाकू व त्यानंतर जर विकणाऱ्याची संख्या जास्त असल्यामुळे आता घेणाऱ्याची संख्या
लोकांच्या मनात आता कुजबूज होऊ लागली आहे की सोने दरामध्ये आता येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण होणार आहे. त्यामुळे जर आपण खरेदी केलं तर आपल्याला हा तोटा होऊ शकतो. त्यामुळे सोने दरात कोणी खरेदी करत नसल्यामुळे सोने दरा अजूनच जास्त खाली जाण्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. लोकल कारण रुपया मजबूत, आयात कमी भाव, सोन्याचं कारण स्वस्त. बघा, सोन्याचा भाव रोज बदलत असून तो जागतिक बाजार, चलन व्यवहार, गुंतवणूकदार आणि भावनिक आणि इतर आर्थिक घडामोडीवर अवलंबून असतो. आजची सोन्याची स्थिती घसरण दर्शवत आहे. पुढील काही दिवसांमध्ये सोन्याच्या दरामध्ये बदलाव सुद्धा होऊ शकतो व सोन्याच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणात तेजी सुद्धा वाढू शकते. त्यामुळे जर आपण सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर अजून थोडे दिवस थांबल्यानंतर सोन्याचा भाव कमी झाल्यानंतर जर तुम्ही सोने खरेदी केले तर तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल. कारण की आता सोने दरामध्ये मोठी घसरण आता काही दिवसामध्ये पाहायला मिळणार आहे. कारण की आता सोने दरामध्ये मोठी घसरण ही सद्यस्थितीला होणार असल्याची माहिती आता सराफा बाजारामध्ये पाहायला मिळत आहे. कारण की आता सोन्याची मागणी कमी झाल्यामुळे सराफा बाजारामध्ये विक्री करणाऱ्याची संख्या ही जास्त प्रमाणात वाढल्यामुळे आता सोने खरेदी करायचा जर आपण विचार करत असाल तर थोडे थांबा. कारण की आता तुमच्या सुद्धा सोने लॉस होण्याची दाट शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे. कारण की आता जर घेणाऱ्यांची संख्या कमी असेल व विकणाऱ्यांची संख्या जास्त असेल तर त्या वस्तूला किंवा त्या सोन्याला भाव कमीच मिळणार आहे. कारण की आता सोने खरेदी करणाऱ्यांची संख्या आता कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जर आपण सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल. कारण की आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या भावामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात तेजी सुद्धा पाहायला मिळणार. कारण की आता काही दिवसांमध्ये तुम्हाला सोन्याच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणात तेजी आणि सद्यस्थितीला जर पाहायला गेलं तर मंदी जर चालू असेल तर येणाऱ्या काही काळामध्ये सोन्याच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणात तेजी ही पाहायला मिळणार आहे. कारण की आपण जर सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगलीच मोठी अपॉर्च्युनिटी पाहायला मिळत आहे. कारण की आता सोने दरामध्ये मोठी घसरण आणि मोठी विक्रमी घसरण इतिहासातील ही म्हणावी लागेल. कारण की आता काही दिवसांपूर्वी आता सोने खूप महागले होते, परंतु आता जानेवारी 2026 पासून सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण ही पाहायला मिळत आहे. जर आपण सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी ही बातमी म्हणावी लागेल. कारण की आता सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण ही पाहायला मिळत आहे. विक्रमी घसरण इतिहासातील ही घसरण पाहायला मिळत आहे. सोने खरेदी करण्याचा जर विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगलीच बातमी ही म्हणावी लागेल. कारण की आता सोन्याच्या दरामध्ये मोठी ही घसरण पाहायला मिळत आहे. विक्रमी घसरण ही सोन्याच्या दरामध्ये अखेर पाहायला मिळत आहे. जर आपण सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल. कारण की आता सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण ही पाहायला मिळत आहे. इतिहासातील सर्वात मोठी ही विक्रमी घसरण ही सोन्याच्या दरामध्ये पाहायला मिळत आहे. कारण की आता सोन्याच्या भावामध्ये आता मार्केटनुसार घेणाऱ्यांची संख्या कमी आणि विकणाऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळे सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण आता पाहायला मिळत आहे. जागतिक सराफा बाजारातील काही अंदाजानुसार सोन्याच्या दरामध्ये काही दिवसात आता प्रचंड घसरण होणार आहे व काही दिवसानंतर जेव्हा खरेदी करणाऱ्यांची संख्या जास्त वाढेल तेव्हा सोन्याच्या दरामध्ये मोठी विक्रमी वाढ झाल्याचं पाहायला मिळणार आहे. कारण की आता आपण जर सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर थोडे दिवस थांबल्यानंतर सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण ही पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आपण जर सोने खरेदी करण्याचा लगेच विचार करत असाल तर थोडे थांबा. कारण की आता तुमचा सोने खरेदी करण्यानंतर तुमचाही फायदा होऊ शकतो. त्यामुळे आपण जर सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर थोडे थांबा, जेणेकरून तुम्हाला सोने दरामध्ये मोठी घसरण तुमच्या तोटा आणि मोठी घसरण ही तुम्हाला टाळता येईल, जेणेकरून तुम्हाला मोठा फायदा आणि मोठा आर्थिक दिलासा मिळेल. भेटत राहत अशाच नवीन सोबत सोने व चांदी खरेदी भावाबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका. जय हिंद, जय महाराष्ट्र.